शहरातील पुंडलिक नगरचे शिल्पकार ज्येष्ठ शिवसैनिक स्वर्गीय पुंडलिक राऊत यांना स्मृतिदिनानिमित्त आज 18 ऑगस्ट रोजी पुंडलिक नगर येथे अभिवादन करण्यात आले। पुंडलिक राऊत यांनी शहरातील विकासात मोलाची कामगिरी बजावली असून गोरगरिबांना न्याय मिळावा यासाठी प्राणांची आहुती दिली आहे। आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त स्मारकाला अभिवादन करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आलाय। यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि मुलगा डॉक्टर विकास राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार विलास भुमरे, आमदार संजय केनेकर, माजी सभापती राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घुडेले, शिरीष बोराळकर, संतोष खेडके, वीरभद्र गादगे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, मनोज गांगवे, मनोज बोरा, गजानन मनगटे, विठ्ठल जाधव, अशोक दामले, बाळू गायकवाड, साईनाथ जाधव, राज नीळ, रामदास गायके, विजय वाघमारे, बापू कवळे, नितीन पाटील, लक्ष्मीकांत थेटे, प्रवीण इंगळे, रवी गायकवाड, बाळू गायकवाड, विशाल गंगावणे, मनोज सोनवणे, अजय गटाने, सिद्धार्थ वडमारे, अजय तलरेजा, उमाकांत वैद्य यांच्यासह नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 18 ऑगस्ट 1990 साली दौऱ्यामध्ये नागरिक त्यांचे प्राण वाचवताना त्यांना हुतात्मा आलो। त्यानंतर हा पर्यंत जयंती आणि एका दिवशी 18 ऑगस्ट 90 आणि 18 ऑगस्ट त्यांचा बर्थडे। आज या घटनेला 32 वर्ष होऊन गेली। वर्षापासून हा परिसर पुंडलिक नगर म्हणून आहे। या शहरातील सर्वात मोठा दिवाळी परिसर म्हणून हा परिसर आहे। सध्या गरीब, कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय लोकांची वसाहत आहे। पुंडलिक राऊत हे या भागातील शिवसेनेचे संस्थापक। त्यांच्या हत्येनंतर या परिसराचा अत्यंत मोठ्या प्रमाणात कायापालट झाला। आज 35 वर्षानंतर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय पक्ष इथे आले होते। त्यामध्ये शिवसेना, शिंदे गटाचे पदाधिकारी आमदार असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, ठाकरे गटाचे पदाधिकारी आमदार असतील, काँग्रेसचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी आज त्यांना इथे अभिवादन केलेलं आहे। मागील अनेक वर्षापासून हे पण आपण सर, ते गोरगरिबांचा आवाज उचलायचे एक संघर्षमय योद्धा होते। ते गेल्यानंतर 35 वर्ष झाले, ती कमी आजही महसूस होतीये का तुम्हाला? आहेत आणि कदाचित जर ते असतात मान्य नाही परिसराच्या विकासासाठी हातभार झाला होता। सुविधा या परिसरात मोठे रस्ते नव्हते आणि एकमेकांच्या जागांवर कब्जा करण्याची आपल्याची एक टोळी होती। त्या टोळीमुळे येथील नागरिकांचं जीणं अत्यंत झालं। त्यांच्या विरोधात आवाज उचलल्यानंतर या भागामध्ये अनेक लोकांची घरं वाचली, परंतु पुंडलिक राऊत यांना स्वतःचं बलिदान द्यावं लागतं। आपलं नाव सांगा? मी विकास राऊत,